मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक येथे फिर्यादी रविराज देवेंद्र शिरसाट यांनी त्यांची मोटारसायकल चोरी गेल्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटारसायकलचे वर्णनाची मोटारसायकल विक्री करण्याकरिता एक इसम भंगार बाजार फाळके रोड येथे येणार असल्याने कळताच सदर ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचला व फाळके रोडचे कोपऱ्याजवळ मुंबई नाका नाशिक येथे अडवून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव तौफिक हसन शहा वय 18 वर्ष असे सांगितले। त्यास त्याच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास व त्याची मोटारसायकल ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन चौकशी केली असता सदर मोटारसायकल चोरी केली असल्याबाबत त्याने कबुली दिली। त्याच्या ताब्यातील चोरीच्या इतर 3 मोटारसायकली काढून दिल्या आहेत। असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल एकूण 4 मोटारसायकल सदर आरोपी यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आल्या आहेत। सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वास पाटील सो तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गुन्हे सुधीर पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सहबेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देविदास गाढवे, पोलीस अंमलदार दी जगदाडे, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, पोलीस अंमलदार आकाश सोनवणे, पोलीस अंमलदार विश पाठक, पोलीस अंमलदार समीर शेख, पोलीस अंमलदार नवनाथ उगले, पोलीस अंमलदार राजेंद्र नाग, पोलीस अंमलदार अमित तिडके, पोलीस अंमलदार योगेश अपसुंदे, पोलीस अंमलदार श्रीकांत, पोलीस अंमलदार जुबेर सय्यद यांनी केली आहे। स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता। पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती। त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे PSI समद बेग आणि पोलीस अंमलदार गणेश बोरनारे आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे। त्यांनी सापळा लावून त्याला पकडले असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकल बाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे। तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी 3 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक मोटरसायकल बाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात। दुसरे 2 मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही। तर त्याला आम्ही आज माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देऊ। तर पुढचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शहा। हा आपल्या आक्सा मस्जिद समोर राहतो भारतनगरला। तर ते चोरीची त्याला यापूर्वी सवयीचा आहे तो आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे आणि आणखी काही नाही। त्यांनी या गाड्या त्याच्याजवळच आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।